नागपूरमध्ये झालेल्या महिला पोलीस दगडफेकी विरोधात सकल मराठा समाजाकडून तीव्र निषेध. 10 मार्च 2025 रोजी नागपूर येथे समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केली, तलवार आणि कुऱ्हाडीने हल्ला केला आणि यामध्ये अनेक पोलीस गंभीर जखमी झाले. यामध्ये महिला पोलिसांचा देखील समावेश आहे. यासोबतच उपायुक्त स्तराचे वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील गंभीर जखमी आहेत. या निंदनीय प्रकाराचा कोल्हापुरात सकल हिंदू समाजाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. खाकीवर हात टाकणाऱ्या या समाजकंटकांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करणारे निवेदन यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं शाहूपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आले आहेत. जय श्रीराम. माझं नाव संतोष नेताजी माने. आज आपण सकल हिंदू समाजाच्या वतीने शाहूपुरी पोलीस स्टेशन इथे एकत्र आलो होतो आणि आपण तिथल्या पोलीस साहेबांना ज्या प्रकारे पोलिसांवरती हल्ले होत आहेत, नागपूरमध्ये जी दंगल झाली आणि महिला पोलिसांवरती विनयभंगाचा जो प्रकार झाला, महिला पोलिसांवरती अंधाराचा फायदा घेऊन काही जिहादी वृत्तीच्या लोकांनी जो विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, त्या विषयात व औरंगजेबाचे जे उदातीकरण करतात, ज्या औरंगजेबाला देव मानतात, अशा लोकांच्या विरोधात इथे निवेदन देण्यासाठी एकत्र आलो होतो. आणि पोलीस म्हणजे आमचा विश्वास आहे आणि पोलीस जर सुरक्षित नसतील तर समाजाने कोणाकडे बघायचं. त्यामुळे पोलिसांना आधार देणं आता गरजेचं आहे आणि पोलिसांसोबत आपण एकत्र होऊन लढणं गरजेचं आहे आणि अशा समाजकंटकांना आणि जिहादी वृत्तीच्या आतंकवाद्यांना ठेचणं योग्य वेळी गरजेचं आहे. त्यासाठी आज आपण इथं निवेदन देण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने एकत्र आलो होतो. जय श्रीराम. आणि पोलिसांनी पण याच्यावरती आपल्यासोबत समन्वयानं कार्य करण्याचं म्हणजे आश्वासन दिलेलं आहे आणि ते आपल्यासोबत कायम तत्पर राहतील असं त्यांनी सुद्धा सांगितलं आहे. आणि अशा जिहादी जे पिल्लावर आहेत यांना उडकून ठेचण्याचं काम कायदा सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासन तातडीनं करणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.